बिग बॉस मध्ये जेवढी विकेंडला मी थोडीफार छान दिसले ना ती तुमच्या अंकितामुळे. त्यांना मला 4 गोष्टी मेकअपची शिकवले, मला काहीही घेणार नाही. तिला सांगते अंकिता कुठे थांब अंकिता. अंकिताला तुम्ही सगळे ओळखतच असाल. अंकिता मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिच्या भावाचं लग्न होतं. मी लग्नाला जाऊ शकले नाही, त्यामुळे मी पूजेला येते असं तिला म्हटलं होतं आणि पूजेला रात्री 11 वाजता मी तिच्या घरी पोचले. आज जर आली नसते तर मला काय ठरवलं बिग बॉस मध्ये काम केलं बिग बॉस मध्ये. आम्ही तू गेल्यामुळे आम्ही बिग बॉस बघतो. आमचा दादा ही माझी बहिणी बिचारांना आज पूजेचे उपवास पण असेल ना त्यांचा. मम्मी पण मम्मी बस बसून बस. आणखी कुठली कितीतरी बिझी झाली आहे. मी आपली आईला सांगते बिग बॉस मध्ये अंकिता गेली ना तर मी बिग बॉस बंद करणार. तिला सांगते अंकिता कुठे दिसली नाही. बिग बॉस मध्ये जेवढी विकेंडला मी थोडीफार छान दिसले ना ती तुमच्या अंकितामुळे. त्यांना मला 4 गोष्टी मेकअपची शिकवले, मला काहीही घेणार नाही. तिला सांगते अंकिता कुठे थांब अंकिता आहे. आणि तिच्या डेट्स बघून मी माझ्या लग्नाची तारखा ठरवलंय. एवढी ती इम्पॉर्टंट आहे. याच्यात चांगलं आहे. अच्छा हा जाऊन आलो ना सकाळीच. कुठे इथलं मुंबईतलं गेलं. गावी आता दत्त जयंतीला कधी आहे? 14ला. मला मालवणचं काम आलंय म्हणून तुला बोलली ना 1 दिवसाचं स्टेचं होतंय का बघ. 17ला मालवणला काम आहे. हळूहळू काय सांगू माझी आई अंकिता करतेस आई मी तुला सांगते ना तिच्यामुळे माझं काम वाढलं भरपूर. बोलते हो तिला पण माझे खूप आशीर्वाद आहेत. ती बोलते तिला देवगड गावी असतात लोक गावी असतात देवगडला. मुंबई बरी वाटता. नाही सुटणार म्हणा बाबा मुंबई वैतकपती. ते लोक आजारी पडतात. इकडचे ना मस्त. अंकिता नावाची पोरी ती पण माझी एक मावशी. तिला विजन नाही आजारी असते. आली होतीस ना मासे टाकतो बघत असतात ब्लॉग फेसबुकला. आम्ही बघत होतो फक्त सगळे. मी कोल्हापूरला टीपी दादांना मासे लिलावाचे मासे. तुम्ही देवगडात असतात ना? देवगाव थँक्यू. मला आवड थँक्यू कुठे बघायचं मधल्या कॅमेऱ्यात त्यांच्यावरून एक काढ माझी मैदानात काढायचं आम्ही घरात जागा ना. मला पण ते झालं असं की घराचं शिफ्टिंग होतं आमचं आणि घर शिफ्ट करून आम्ही मग उशीर झाला आणि मी तसेच आंघोळ करून असेच केस बांधून निघाले. कारण मला एवढं माहीत होतं की सजून धजून जाण्यापेक्षा माझं तिथे जाणं इम्पॉर्टंट आहे. मी जर तिथे पोचले नाही तर परत ते खूप वाईट वाटेल अंकिताला सुद्धा, कारण तिने खूप आधी मला इन्व्हाइट केलं होतं. म्हणून मी अशाच अवतारामध्ये तिच्या घरी पोचले आणि त्यांना भेटून आता मी निघाले आणि मला उद्या सकाळी इलेक्शनसाठी निघायचं आहे. तो पहिल्यांदाच आलाय ना. त्याला वाटलं आपल्याला तिकडे जायचंय जयसरला. नाही हे माझं घर. मी तिकडे कामासाठी म्हणून बस बस बस.
ते घेऊन जाणार बघायला नाही पण ऐकायची ते आवाजावरती हे करते फक्त नजर गेल्यामुळे बस मावशी बस तू बसते त्याच्यावर एक मैदानच काढ. आम्ही जातोय ते काढायचं त्यांच्यासोबत फोटो काढायचा मैदानात जाऊया ना. पहिला आता हायलाइट सगळं काढू फोटोग्राफर आहे आमचा लग्नातला. काढ तरी फोटो काय करतो बघायला पण येणार हा लग्नात पण सगळा फोटो मध्ये होता अरे फोटो कसा खराब करतो लग्नाला मदत नाही तर बोल घेऊन ये. सर्व कामं करणार ए टू झेड हे फ्लॅश मारला गाडी तुझ्याकडे आलास ना तू आम्ही अंकिताला सांगितलं की जेवण पॅक करून दे, कारण खूप उशीरही झाला होता आणि गाडी चालवताना मग झोप येणार, त्यापेक्षा ते जेवण पॅक करून आम्ही घरी जाऊन जेवतो. तर आम्ही जाणार होतो उद्या गावी कारने, पण कुणालचं अचानक काम आलं आणि त्याच्यामुळे मी असं ठरवलंय की मी ट्रेनने जाते, कारण मला वोट करायचं आहे आणि कुणालचं घर तर इथे जवळ आहे, 2 तासात तो जाऊन येऊ शकतो माणगावला, पण माझं तसं नाही आहे, मला जावं लागेल तेजसने. मग मी असा प्लॅन केला की आता कारमध्ये जे सामान आहे ते कारमध्येच राहील आणि कुणाला आणि 2 दिवसांनी येतील त्याचं सगळं काम करून त्याची जेवढी काही गाणी द्यायची आहे ती सगळी देऊन तो येईल आणि तो त्याचा सेटअपही घेऊन येतो, पण काही गोष्टी त्याला इथेच करायच्यात, त्यामुळे मी चालले. अशी दिसते मी, अशी कॉलेजला असताना जायचे रे, स्कार्फ बिर्फ बांधून असं. पण ही शॉल मला दिली आहे, मस्त शॉल दिली आहे हिने, स्त्री कलेक्शन, छानच आहे, सॉफ्ट. अवे तिचं प्रमोशनच करून टाक. नाही पण तिने मला गिफ्ट दिली, तिच्याकडे मिळत नाही, तिने मला गिफ्ट दिली, तिने कुठून तरी आणली, पण खरंच सॉफ्ट आहे. बघ ना, त्यांना तिथे बसूनच कळेल त्यांना की ही किती सॉफ्ट आहे, घरात बसून कळेल. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल पनवेल स्टेशन रे, शपथ. जेव्हा जेव्हा मी पनवेलला येते तेव्हा मी दिवा सावंतवाडीची ही गर्दी बघितली आहे. मला वाटतं मी दुसऱ्यांदा पनवेल स्टेशनवरनं जाते आणि ह्या गर्दीचं काही म्हणजे उपायच नाही आहे ह्या गर्दीवरती, आणि खूप कठीण प्रवास करतात ही लोक. तर त्यासाठी जेवढी ही गर्दी असते ना, जास्त चिपळूण रत्नागिरी इथपर्यंतची असते. सो ह्या गोष्टी सॉल्व्ह केल्या जाऊ शकतात. आज इलेक्शन आहे, त्याच्यामुळे अशा लोकांना मतदान करा जे तुमचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, कारण हा खूप गंभीर आहे. कारण सगळ्यांकडेच पैसे नाही आहेत की सगळे चांगल्या चांगल्या एक्सप्रेसने जातील. जास्त ट्रेन सोडणं हा याच्यावरती पर्याय मी कधीच म्हणत नाही आहे, पण जिथे गर्दी आहे त्या भागासाठीचा एक वेगळी ट्रेन असावी आणि जिथे लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्याच्या असाव्यात.
तर मी आता निघाले तेजसने आणि माझी झोप अजिबात झाली नाही. कारण रात्री 2:30 झोपले, सकाळी 5:30 उठले. आता या ट्रेनमधून मी डायरेक्ट मला वाटतं रत्नागिरीत वगैरे मला जाग येईल, पण मी कुडाळ स्टेशनलाच उतरून ब्लॉगिंग चालू करणार. तोपर्यंत मी झोपणार आहे. तर आता मी झोपते. कुडाळ स्टेशन पोहोचल्यानंतर कुडाळ स्टेशनचं एक नवीन रूप मला बघायला मिळालं. कारण सावंतवाडी आणि कणकवलीचं मी एक रील पोस्ट केलं होतं आणि मी बऱ्याच दिवसांनी ट्रेनने आले आणि कुडाळला म्हणजे ट्रेनमध्येच मला माझी एक मैत्रीण भेटली, जी खूप दिवसांनी भेटली. समीक्षा बाय कर. तर माझी मैत्रीण समीक्षा माझ्यासोबत त्या दिवसांमध्ये होती ज्या दिवसांमध्ये माझ्यासोबत तसं कोणी नव्हतं. त्याच्यामुळे खूप केलं आहे तिने माझ्यासाठी डब्बा आणून देणं, मी काही खाल्लं आहे की नाही विचारणं, हे तिने खूप केलं आहे. आणि ती रँडम अशी मला ट्रेनमध्ये भेटली. आम्ही छान गप्पा पण मारल्या. आणि आता सगळ्यांचीच लग्न होत आहेत, तर मी माझ्या लग्नाचं इन्व्हिटेशन तिला इथूनच दिलं आहे. येईल ती पण लग्नाला. बघूया कोण कोण येते. आमचं काल शिफ्टिंग झालं आणि संपूर्ण घाम त्याच्या जिम मध्ये गेले होते. त्या घामाने केस झाले. म्हटलं फक्त आता आकाश मला वाचवणार. मी कुडाळला उतरलं पहिला हेअर वॉश करायला जाणार. थँक्यू. आता मी घरी जाऊ शकते. चल बाय. मी येते नंतर 25ला. चालेल तरी. तर आता मी चालले वोट करायला. जेव्हा मी आले ऑटोने तेव्हा मी बघितलं की खूप गर्दी आहे. तर मी विचार केला की मस्त आधी जेवते आणि जेवून झाल्यानंतर मग वोट करायला जाते. कारण आधी पोटोपा आणि म्हणून मी आले, कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे. आणि त्यामुळे आता मी जेवणार आणि त्यानंतर मी लगेच वोट करायला जाणार. आणि अशा प्रकारे माझं वोटिंग झालेलं आहे. तिथे कॅमेरा वगैरे काही अलाउड नसतो, त्यामुळे मी काही त्या भागाचं शूट नाही केले. नाही तर म्हणाल अचानक गाडीवरतीच कसं हिचं वोटिंग झालं. तर मी चांगलं व्यवस्थित उतरून गेले आणि वोट करून आले. आणि आता मी मस्त इथे देवबागमध्ये पुढचे काही दिवस राहणार आहे, माझी कामं करणार आहे आणि त्यानंतर मुंबईत जाणार आहे. फायनली माझा वोट करून झालेला आहे आणि आता मी पुढचे 8-10 दिवस घरीच आहे. इथे मस्त मी माझी सगळी कामं करणार आहे, सगळ्या गोष्टी करणार आहे, जेणेकरून मला डिसेंबरमध्ये जास्त फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. होपफुली असं मी सगळी कामं करणार आहे. आणि मला सगळ्यांना हेच सांगायचं होतं, कारण मी बरेच ठिकाणी बघते की सगळेजण असं म्हणतात की अरे काय तुझा होणारा नवरा तुझ्याच सोबत फिरत असतो, त्याला काही कामं नाहीत का वगैरे असं तसं. सो त्याचं काम आहे, तो एक संगीत दिग्दर्शक आहे. त्याला चालता बोलता गाणी सुचतात, तो चालता बोलता गाणी लिहित असतो आणि त्याला जास्तीत जास्त इमोशन्स किंवा जे काही असतात ते तो शब्दांमध्ये उतरवत असतो. त्याच्यासाठी त्याला कुठच्या ऑफिसमध्ये बसण्याची काही गरज नाही. त्याचा स्वतःचा स्टुडिओ देखील आहे. हे मला क्लिअर करावं लागतंय, कारण बऱ्याच जणांना तो कन्सेप्ट कळत नाही. कारण मलाही तो कळला नसता जर माझा होणारा नवरा संगीत दिग्दर्शक नसतात तर. काही वेळेला असं असतं की माझ्यामुळे त्याला गाणी सुचतात, त्याच्यामुळे तो माझ्यासोबत असतो. क्रेडिट मी घेते थोडंफार. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे आम्ही असा प्लॅन करतोय की लवकरच एखादी वॅनिटी वगैरे घ्यायचा, जेणेकरून मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं, मी ट्रॅव्हल करत असते. ट्रॅव्हल सिरीज वगैरे माझा प्लॅन आहे की करायचा. आणि त्याचं असं आहे की तू फिर, मी छान तुझ्यासोबत त्या जागी फिरेन आणि मी छान छान कविता लिहीन. माझा सेटअप माझ्यासोबतच असतो, तो घरूनच कंपोज करतो. आता काही गोष्टी त्याने मागच्या ट्रिपमध्ये जेव्हा आम्ही देवबागला आलो होतो तेव्हा कंपोज केल्या, ज्या तुम्हाला लवकर ऐकायला मिळतील. म्हणजे त्या झी मराठीच्या असतील किंवा अजून काही असतील जे मी नाही आता जास्त बोलू शकत, पण त्या तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि नक्कीच मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचे अपडेट देत राहीन. जे लेखक असतात किंवा जे संगीत दिग्दर्शक असतात, ह्या सगळ्या लोकांना जास्त निसर्गाच्या सानिध्यात शांततेत राहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी सुचतात. तर मी अशाच ठिकाणी सारखी फिरत असते, बऱ्याच ठिकाणी मी जात असते, त्यामुळे त्याचा जास्त फायदा होतोय, नाही असं म्हणता येणार नाही. आणि मला नाही वाटत की मी माझ्या व्लॉगिंगच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे मी आता जसं सांगितलं की आय लव्ह टू व्लॉग माय लाईफ, तर यामध्ये मी म्हणजे सासरच्या लोकांना ऍड करू इच्छित नाही. त्याचं कारण म्हणजे
मी सहन केलंय बऱ्याच गोष्टी आणि त्यात मला असं वाटत नाही की ते सहन करू शकतील. किंवा आपण पटकन कोणालाही जज करतो, कोणालाही काही बोलतो, तर मला सगळ्याच गोष्टींचे एक्सप्लेनेशन देत बसायला आवडणार नाही. आणि या कारणास्तव मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेन, सगळ्या, पण त्या माझ्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. कोण काय आहे, म्हणजे सासू सासरे हे सगळे जे तुम्हाला बघायचे हे सगळे तुम्हाला बघायला मिळतील, पण ते माझ्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये. मला नाही वाटत की ते सगळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी कम्फर्टेबल असतील. माझे आई वडील अजून नाही कम्फर्टेबल होत ब्लॉगसाठी, तर कसं होईल ना. आपण जसे आहोत तसे राहूया आणि तसे तुम्हाला आवडतही असेल. सो काही गोष्टी मला माझ्या प्रायव्हेट ठेवायला आवडतील त्या मी प्रायव्हेट ठेवते आणि काही गोष्टी ज्या तुमच्यापर्यंत मी पोहोचू इच्छिते त्या मी दिलखुलासपणे पोहोचवते. तर आता माझा नवरा माझ्यासोबत आला नाही कारण त्याचं वोट दुसरीकडे होतं आणि त्याला एक अर्जंट गाणं एक कंपोज करून द्यायचं होतं, ते गाणं गाऊन घ्यायचं होतं आणि त्यासाठी त्याला थांबावं लागलं. तर 2 दिवसांनी तो इथे येणार आहे, म्हणजे 23 नोव्हेंबरपासून तो मला जॉईन करेल. मग आम्ही मस्त फिरू काही ठिकाणी, आमची जी कामं आहेत ती करू आणि त्याचे पण काही मीटिंग्स आहेत ज्या इकडे आहेत त्या सुद्धा होतील आणि माझी सुद्धा कामं होतील आणि मग आम्ही एकत्र जाऊ असं आम्ही प्लॅन केला. आणि वोटिंगसाठी मी लवकर मग ट्रेनने आले होते. सो आता फायनली हा व्लॉग इथे थांबूया. आपण भेटूया उद्या सकाळी. टिल देन बाय बाय.